नमस्कार, माझं नाव आहे डॉक्टर पुरू धवन आणि आज या व्हिडिओमध्ये आपण भूक लागण्याबद्दल बोलणार आहोत. किडनीच्या रुग्णांमध्ये एक सामान्य समस्या म्हणजे भूक लागणे. रुग्णाला भूक नाही, चव नाही, जेवण खात नाही. तो कमकुवत होत आहे, वजन कमी होत आहे. आता रुग्ण जितका कमकुवत होतो, त्याच्या शरीरातील हिमोग्लोबिन तितकंच कमी होतं. शरीरात सूज येण्यास सुरुवात होते. रुग्णाला उठून बसणं सगळंच थांबतं. मग किडनी फेल झालेल्या रुग्णाला भूक लागत नसेल तर काय करावं, ज्यामुळे तो या सगळ्या गुंतागुंतींपासून वाचू शकेल? हेच आपण आज समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर आधी समजून घेऊया की ही भूक का लागत नाही आहे. जेव्हा आपल्या शरीरात किडनी काम करत नाही, तेव्हा सर्वांना हे माहीत आहे की क्रिएटिनिन वाढतं. पण क्रिएटिनिनसोबतच इतर गोष्टीही आपल्या शरीरात साचत असतात, जसं की युरिया. आता जेव्हा आपल्या रक्तात युरिया जास्त असतो, तेव्हा तो आपल्या मेंदूतही जात असतो. मेंदूला तो त्याचं नेहमीच कार्य करू देत नाही किंवा त्याची कार्यक्षमता कमी होते. तर जेव्हा आपल्याला पोटात भूक लागते तेव्हा आपल्याला ती कोण जाणवते? पोट नाही, पोट मेंदूला सिग्नल देते की तुम्हाला भूक लागली आहे, अन्न मागा. पण जर हे संकेत योग्यरित्या काम करत नसतील तर तुम्हाला भूक लागत नाही. तुम्ही एक पोळी खाल्ली, तुमचं पोट भरलं, उलटीसारखं वाटू लागलं आणि भूक कमी झाली असं दिसेल. आता तुम्ही जेवत नाही, दिवसभरात 2-3 पोळ्या खात आहात आणि तुम्हाला वाटतं की तुमची किडनी बरी होईल. तर हेही चुकीचं आहे का? हेही समजून घ्या. तुम्ही जेवलाच नाही, खूपच कमी जेवला. तुम्ही जे अन्न खाल्लंय ते तुमच्या शरीरासाठी पुरेसं नाहीच. शरीर कमकुवत होतं आणि जेव्हा शरीर कमकुवत होतं, तेव्हा किडनीही कमकुवत होते. कारण अन्न तर शरीरच किडनीला पुरवतं. जेव्हा तुमच्या शरीराकडेच काही नाही, तर किडनीकडे कसं येणार? आता तुम्हाला वाटतं की किडनीने जास्त काम करावं, पण ती कशी करणार? तिच्याकडे तर ऊर्जा नाहीये. भावा, तुमच्या घरी खेळणी असतात असतात ना, सगळ्यांनी पाहिली. त्यात सेल, बॅटरी लागतो. जर तो सेल कमकुवत झाला, वीक झाला तर काय होईल? चालेल का? चालणार नाही. चाललं तरी हळू चालेल. म्हणून तुम्ही तुमच्या शरीरात ऊर्जा घालायची आहे, ज्यामुळे किडनीच कार्य वाढेल. पण हे लक्षात ठेवा की असं अन्न खा, ज्यामुळे किडनीवर ताण येणार नाही. पण असं नाहीये. तुम्हाला तुमचे शरीर आणि तुमची स्थिती समजून घ्यावी लागेल. तुम्हाला सर्वात पहिलं काय करायचं आहे? तुम्हाला तुमच्या शरीरातील युरिया पातळी कमी करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि खाण्यापिण्यात असं लक्ष द्यायचं आहे की तुमच्या शरीरात टॉक्सिन्स जमा होऊ नये, ज्यामुळे तुमची भूक व्यवस्थित लागेल. म्हणून आपल्याला सर्वात आधी हे करावं लागतं की औषधांच्या मदतीने रक्त शुद्ध करायला सुरुवात करावी लागते. आणि जसं तुमच्या रक्त थोडं जरी 5-10% जरी शुद्ध व्हायला लागलं, तर काय होईल? तुमची भूक झपाट्याने लागायला सुरुवात होईल. पोटात मरोड येऊ लागतील. तुम्ही खाणं मागायला सुरुवात कराल आणि हेच सर्वात चांगलं लक्षण असतं आणि इथूनच पेशंटची रिकव्हरी सुरू होते. हे पहिलं लक्षण आहे जे सांगतं की मी जी औषधं घेतोय, जी ट्रीटमेंट घेतोय ती योग्य चालली आहे की नाही. कारण जसं मी खाणं वाढवलं, माझ्या शरीरात ऊर्जा आली. माझ्याकडे ऊर्जा आली, माझ्या किडनीकडे ऊर्जा आली. किडनीला जी ऊर्जा मिळाली, त्यामुळे किडनीने चांगलं काम केलं. किडनीनं चांगलं काम केलं म्हणून किडनीनं युरिया जास्त प्रमाणात बाहेर टाकलं आणि माझी तब्येत दिवसेंदिवस सुधारत गेली. तुम्हाला तुमची ही हरवलेली क्षमता म्हणजे खाण्याची क्षमता परत मिळवण्यासाठी थोडी औषधं घ्यावी लागतात आणि यातनी कुठल्याही प्रकारची मदत करू शकत नाही. ठीक आहे, तर तुम्ही तुमची भूक वाढवा. कुठल्याही प्रकारे वाढवा आणि जेव्हा तुमची भूक वाढेल, तेव्हा काय खाता आहात हेही महत्त्वाचं आहे. कारण जर तुम्ही फक्त घिया, तुरई, टिंडा असंच खाणार असाल तर त्यापेक्षा भूक वाढवू नका. खरं सांगतोय, कारण जर तुम्ही त्याची न्यूट्रिशन व्हॅल्यू पाहिली तर ती खूपच कमी आहे. ठीक आहे, त्यात सॉल्युबल फायबर जास्त आहे, इनसॉल्युबल फायबर कमी आहे. ठीक आहे, पेशंट रोज तेच टेक्स्चर नसलेले जेवण खात असतो. त्यामुळे त्याच्यासमोर जेवण आलं की त्याची भूक मरते. म्हणून जर तुम्हाला तुमची भूक वाढवायची असेल तर तुम्ही तुमच्या प्लेटमध्ये असं जेवण ठेवायला हवं जे चविष्ट असतं. जसं तुम्ही घरी जेवताना 2 पोळ्या खात असाल, पण जसं तुम्ही रेस्टॉरंटमध्ये जाता तसं तुम्ही 4 पोळ्या खाऊन टाकता. का? कारण तिथलं जेवण जास्त चविष्ट वाटतं. पण घरच्या जेवणातही काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला आवडतात. जसं तुम्ही एक पोळी खाता, पण मी तुम्हाला मेथीची पोळी दिली तर तुम्ही थोडी जास्त खाल. बरोबर? आता तुम्ही घरी एक साधी पोळी खाता. जर मी या साध्या पोळीमध्ये कांदा भरला आणि ती पराठ्यासारखी बनवली, तळली नाही, तर तुम्ही थोडी जास्त खाल ना. म्हणजे हे जे रिप्लेसमेंट असतं एका पदार्थाचं,
एका पोळीचं किंवा कमी चवीचं पदार्थ जास्त चवीच्या आणि ज्यात पोषणमूल्य जास्त आहे अशा पदार्थाकडे वळणं. हे आपल्या किडनी फेल्युअरच्या रुग्णांसाठी खूपच उपयुक्त ठरतं. म्हणून जर तुम्हाला भूक लागत नसेल, तर सगळ्यात पहिलं काम म्हणजे फोन करणं. जसं भूक लागली, लगेच जेवायला सुरुवात करा. कारण जसं तुमची भूक लागेल आणि तुम्ही जेवायला सुरुवात कराल, तसं शरीरात ऊर्जा येणं सुरू होईल. तुमचं क्रिएटिनिन, युरिया आणि जी काही रक्ताची कमतरता, सूज वगैरे दिसते ती सगळं कमी व्हायला लागेल. पण जो डाएट चार्ट किंवा मी जे देतोय ते तुम्ही काटेकोरपणे पाळायचं आहे. चहा अजिबात प्यायचा नाही. आता उन्हाळा सुरू झालाय. संत्रम, मोसंबी, किनू, आंबा खायचा नाही, गूळ खायचा नाही. सेंधाचं मी सांगितलं तरच खा, नाहीतर तेही खायचं नाही. तुम्ही साधा मीठ वापरा, पण सेंधाचं मीठ अजिबात वापरायचं नाही. हे छोटे-छोटे परहेज आहेत जे तुम्हाला तुमच्या आहारात घालावे लागतात. तुमच्या खाण्यापिण्यात बदल करावा लागतो. यामुळे तुमचे शरीर दीर्घकाळ कोणतीही अशक्तता किंवा गुंतागुंत येता तग धरू शकेल. म्हणून ही गोष्ट समजा आणि जाण्यापूर्वी काही पेशंट्स म्हणजेच तुमच्यासारख्या पेशंट्सना